हॅलो मित्रांनो, वेलकम टू क्रिक मराठी चॅनल. नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आर अश्विन आणि कॉन्ट्रोवर्सीज भांडण हे नेहमीच चालू असतं, पण यावेळेस आर अश्विनवर एक खूप मोठा आरोप लागलेला आहे आणि तो आरोप म्हणजे बॉल टॅम्परिंगचा. आर अश्विनवर बॉल टॅम्परिंग म्हणजेच बॉलसोबत छेडछाडी केल्याचा आरोप लागलेला आहे. सध्या तामिळनाडू प्रीमियर लीग चालू आहे आणि त्या तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये आर अश्विन हा डिंडिगल ड्रॅगन्स ही जी टीम आहे त्या टीमचा कॅप्टन आहे. 14 जूनला डिंडिगल ड्रॅगन्स जी आर अश्विनची टीम आहे त्या टीमची मदुराई पॅन्थर्ससोबत मॅच होती आणि त्याच मॅचमध्ये आर अश्विनवर बॉल टॅम्परिंगचा म्हणजे बॉलसोबत छेडछाड केल्याचा आरोप लागलेला आहे. दुसरी जी टीम आहे मदुराई पॅन्थर्स, त्या टीमच्या सीईओने एक कंप्लेंट केलेली आहे आणि त्या कंप्लेंटमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे आर अश्विन आणि त्याचे जे टीममेट्स आहेत त्या टीममेट्सनी बॉल पुसण्यासाठी एक असा टॉवेल, एक असा नॅपकिन वापरला जो केमिकलमध्ये बुडवलेलं होतं. त्याला केमिकल लावलेलं होतं त्या टॉवेलला आणि त्याला केमिकल लावल्यामुळे बॉलमध्ये बदल झाले आणि बॉलमध्ये मुवमेंट होऊ लागले आणि त्याच्यामुळे मदुराई पॅन्थर्सची जी टीम आहे त्या टीमच्या विकेट लवकर पडल्या आणि ते मॅच हरले. आता हा आरोप खूप मोठा आहे. तामिळनाडू प्रीमियर लीगचे जे मॅनेजमेंट आहे त्या मॅनेजमेंटने जे सीईओ आहेत मदुराई पॅन्थरचे त्यांना प्रूफ मागितलेला आहे. त्यांना प्रूफ सबमिट करायला सांगितलेलं आहे की तुमच्याकडे काय पुरावा आहे तो सादर करा आणि जर मदुराई पॅन्थर्स प्रूफ देऊ शकले तर मग आर अश्विनची याच्यामध्ये इन्क्वायरी सुद्धा होणार आहे. बॉल टॅम्परिंगचा आरोप हा खूप मोठा आरोप आहे क्रिकेटमध्ये आणि वाटत नाही की आर अश्विन असं काही करेल.